वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या भागामध्ये महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती 2024 मध्ये. त्यामध्ये जो काही प्रश्न विचारला गेला होता तो आपण इथे अनालिसिस करणार आहोत. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीजच आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त खाली लिंक कमेंट बॉक्समध्ये आपण दिलेले आहेत. त्या लिंकवरून बाकीचे सुद्धा लेक्चर आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि ॲडिशनल माहितीसाठी PDF नोट्स वगैरे आहे आणि डेली नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. चला तर मग आता प्रश्नाचं अनालिसिस करू. तर प्रश्न आहे, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे सिंधू, सतलज गंगा, चिनाब, यमुना, काली आणि तिस्ता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधू आणि सतलज. कारण सिंधू आणि सतलज या नद्यांदरम्यानच्या पर्वत रांगांना पंजाब हिमालय म्हणतात. तो जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पसरलेला आहे. त्याच्यानंतर सतलज आणि गंगा या नद्यांदरम्यानच्या प्रदेशाला कुमायू हिमालय म्हणतात, जो उत्तराखंडमध्ये आहे. त्यात नंदादेवी सारखे शिखरे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काली आणि तिस्ता या नद्यांदरम्यान नेपाळ हिमालय पाहायला मिळते, ज्यात प्रामुख्याने ते नेपाळमध्ये आहे. त्याच्यानंतर चिनाब आणि यमुना या नद्यांदरम्यान हिमालयन प्रादेशिक विभाग नसला तरी चिनाब म्हणजे सिंधूची उपनदी आपण असं म्हणू शकतो, आणि यमुना जी आहे गंगेची उपनदी. ह्या हिमालयन नद्या या भागातून वाहतात, त्यामुळे हा भाग मध्य हिमालयाचा भाग मानला जातो. आता हे झालं नद्यांदरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात हे आपण शिकलो. तर तसं जर विचारलं, हिमालयाचे पूर्व ते पश्चिम असे 3 विभाग केले जाऊ शकतात, ज्याला आपण म्हणतो पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. प्रामुख्याने पश्चिम हिमालयाबद्दल जर आपण बघितलं तर सिंधू नदीपासून ते नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या काली नदीपर्यंत जो काही पसरलेला भाग आहे त्याला पश्चिम हिमालय असं म्हटलं जाते. यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश होतो. प्राकृतिक भाग जर आपण बघितले तर काश्मीर हिमालय आहे किंवा हिमाचल हिमालय, कुमायू हिमालय याचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे मध्य हिमालय. मध्य हिमालय काली नदी ते तिस्ता नदीपर्यंत पसरलेला आहे, याला आपण मध्य हिमालय असं म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने सिक्कीम हिमालय, दार्जिलिंग हिमालय यांचा समावेश होतो. आणि मध्य हिमालयातील लेसर हिमालयातील जे काही रांग आहे त्याला महाभारत लेख रांग म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर आहे पूर्व हिमालय. पूर्व हिमालय जे आहे ते तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान पाहायला मिळते. यामध्ये प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश आहे किंवा भूतान आहे यांचा समावेश होताना दिसतो. हे पूर्व हिमालयाने व्यापलेले आहे. पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कांचनजंगा आहे, 8598 मीटर आहे. त्यावेळेस आपण भारतातील उंच शिखरे त्यांचा विचार करतो त्यावेळेस K2 गॉडविन ऑस्टिन आहे, जे 8611 मीटर आहे. त्याच्यानंतर कांचनजंगा म्हणतात, कुठे गंगा लिहिलं आहे, कुठे जंगा लिहिलेलं आहे, तर 8598 मीटर आहे. त्याच्यानंतर नंगा पर्वत आहे 8126 मीटर. त्याच्यानंतर नंदादेवी 7816 मीटर. त्याच्यानंतर बद्रीनाथ आहे 7138 मीटर. त्याच्यानंतर गंगोत्री आहे 7010 मीटर. अशा प्रकारे जे काही शिखर आहेत ते उंचीनुसार आपण क्रम बघितले, यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. भारतातील हे जे K2 गॉडविन ऑस्टिन आहे ते सर्वोच्च आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर पहिल्या क्रमांकाचं शिखर कोणतं आहे? नेपाळ हिमालयामध्ये असलेलं आपण माउंट एव्हरेस्ट असं म्हणतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. अशाच प्रकारे दररोज 10 वाजता आपण शॉर्ट व्हिडिओ माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. दररोज सकाळी 10 वाजता आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चर संबंधी शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी 4 वाजता अपलोड करत असतो. अधिक माहितीसाठी आणि डेली नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. बऱ्याच वेळा युट्यूबच्या नोटिफिकेशन येत नसतात, यासाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे ते तुम्ही जॉईन नक्की करा, जेणेकरून तिथे मी पर्सनल नोटिफिकेशन टाकत असते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा लेक्चर वगैरे आहेत, त्याच्या लिंक आहेत आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहे. अधिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.